आज मी बनवते वडापाव, आपल्या सर्वांचा आवडता। साहित्य: 4 बटाटे, चण्याचं पीठ, कोथिंबीर, मीठ, धने, जिरे, हळद, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता। त्याचा आपण चटणी बनवून घेऊ। धने 1 चमचा, हळद अर्धा चमचा, जिरा 1 चमचा आणि लसूण 10-12 पाकळ्या आहेत। याचं आपण वाटण करू। असं बारीक करायचं नाहीये, मीडियम। बटाटे कुस्करून घ्यायचे, राई 1 चमचा, कढीपत्ता आणि ती चटणी अशी तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया। बटाटे जे आपण कुस्करून घेतले त्याला आपण आता एक चटणी बनवूया बटाट्याची। मी तेल इथे खूप कमी वापरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि छान पद्धतीत आता हे सर्व मिश्रण एकजीव करूया। बघा, मी काढून घेते आता एका टोपामध्ये। मीठ चवीनुसार, कोथिंबीर, आता छान असे आपण गोळे करून घेऊया। या पद्धतीने मी थोडेसे असे चपटे करून घेतले। तुम्हाला गोल हवे असेल तर तुम्ही गोल करू शकता, पण मध्ये मी थोडेसे असे चपटे केले, नॉर्मली चपटे केलेले आहेत। आता हे सर्व वडे आपण ह्या साईजचे करून घेऊया आणि साईडला ठेवूया। आता आपण चण्याच्या पिठाचं मिश्रण करून घेऊया, जे वड्याला आपण कोटिंग करणार आहोत ते। अर्धा चमचा मीठ चवीनुसार, चिमूटभर मी आता याच्यामध्ये सोडा घेणार आहे खाण्याचा, आणि थोडं थोडं पाणी टाकून मीडियम मी त्याचं मिश्रण तयार करणार आहे। जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नाही, बघू शकता तुम्ही। ह्या पद्धतीत आपल्याला करून घ्यायचंय। जास्त जाडसर नाही करायचं मिश्रण, नाही तर वड्याचे वरचं कवर जे स्टफिंग आहे ती जाडसर होणार। तर ह्या पद्धतीत करून घ्या आणि बारीक गॅस ठेवून आपल्याला सर्व वडे असेच फ्राय करून घ्यायचे आहे। बघू शकता, असे गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। बघा कसे स्किर एकदम मस्त झालेले आहे, गोल्डन कलर पण खूप सुंदर आलेला आहे। आता आपण लाल चटणी बनवूया। मी 1 छोटा चमचा शेंगदाणे घेतले, लाल मिरची 10 पाकळ्या लसणाच्या आपल्याला पाकळ्यांचे साल नाही काढायचे। काश्मीरी मिरची आहे ही तिखट। आणि आपण जे भुगा बोलतो, लहानपणी मी असताना जे वडापाव बरोबर भुगा असायचा, जे एक्स्ट्रा जे बेसनाचं निघायचं त्याला आम्ही भुगा बोलायचो लहानपणी, तर तो सुद्धा इथे करून घेत आहे मी चटणीसाठी। हे अशा पद्धतीत ते सुद्धा वाटून घेतलेलं आहे आणि लाल आपली चटणी तयार झाली। तर हे हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मी कट करून घेतल्या आणि गरम असतानाच याला मीठ लावून घेऊया, तर ते मीठ व्यवस्थित लागलं जातं। चला, आता आपलं सर्व रेडी झालेलं आहे। आपण पाव घेऊया, पावावर अशी हिरवी चटणी लावून घेऊया आणि चटणीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि घरी नक्कीच हा वडापाव तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीत।